लोणावळ्यातील भुशी धरणावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली। स्वातंत्र्य दिनाची सुट्टी आणि पावसाळी वातावरण यामुळे भुशी धरण पर्यटकांनी फुलून गेले। गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध इथे पर्यटकांची गर्दी वाढली आहे। यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाल्याने अनेक पर्यटकांचा हिरमोड झाला। बीडच्या परळी इथे पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालय इमारतीच्या कोनशिला समारंभासाठी उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते। यावेळी मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, नमिता मुंदडा यांचीही उपस्थिती होती। बीडच्या केज तालुक्यातील टाकळी इथल्या विलास घुले हत्या प्रकरणातील सीआयडी तपासाला वेग आलाय। घुले कुटुंबियांनी पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती। आता सुनेत्रा पवार यांनी सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर तपासाला वेग आलाय। भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील 96 दिवसांपासून ओबीसी समाजाचं साखळी उपोषण सुरू आहे। ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी ओबीसी समाज आक्रमक झाला। स्वातंत्र्यदिनी सांगलीची अप्रतिष्ठानची हिंदवी स्वराज्य पदयात्रा निघाली। अखंड भारतासाठी ही पदयात्रा काढण्यात आली। पालघरमध्ये दाभोसा धबधब्यावरील काचेच्या पुलाचं पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते लोकार्पण झालं। या अत्याधुनिक स्काय वॉकमुळे पर्यटकांना दाभोसा धबधब्याचं विहंगम आणि रोमांचक दृश्य अनुभवता येईल। चंद्रभागा नदी काठोकाठ भरून वाहते। उजनी धरणातून भीमा नदी पात्रात विसर्ग सुरू आहे। पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांभोवती पाण्याचा वेढा आहे। हक्काच्या जमिनी द्या नाहीतर स्वतः ताबा घेऊ असा इशारा श्रीरामपूरमधील 9 गावातील शेतकऱ्यांनी शासनाला दिलाय। शासनानं तब्बल 7,500 एकर जमीन मूळ मालकांना देण्याचे आदेश देऊनही शासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केलाय। हिंगोलीत स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला अभिजित दिपके उपस्थित राहिले। यावेळी त्यांनी शाळेची पाहणी केली। मुलांना बसण्याची व्यवस्था, स्वच्छता या सगळ्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। बारामतीतील एका हॉटेलमधील नाश्त्यात मच्छर आढळला। हॉटेलच्या मालकानं सुरुवातीला चूक अमान्य केली, नंतर मात्र माफी मागितली। ग्राहकानं कारवाईची मागणी केली। कराड तहसीलदारांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न झाला। भीमशक्ती संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून देशभरात बीडचं नाव जाणार असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे। सोलापुरात क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या वतीनं हलगीनाद आंदोलन करण्यात आलं। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा आणि त्यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। जळगाव शहरात शहीद जवानांच्या परिवारासाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। मंत्री गिरीश महाजन यांनी महादेव हॉस्पिटलच्या वतीनं शिबिराचं आयोजन करण्यात आलं। लासलगाव बाजार समितीत टोमॅटो लिलावाला सुरुवात झाली। कमाल दर क्रेट मागे 411 रुपयांपर्यंत मिळतोय। टोमॅटो उत्पादकांना दिलासा मिळाला आहे।